Hello student, I am Dr. S. Kandare, HOD, Department of Botany, KMC College, Khopoli. Title of our presentation is CAM plants, CAM pathway, that is Crassulacean acid metabolism. CAM, त्याचा फुल फॉर्म आहे क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम, CAM किंवा CAM पाथवे. तो यह हमारा प्रेजेंटेशन का टाइटल है. अभी CAM प्लांट्स क्या होते हैं वो हमें इस प्रेजेंटेशन में पढ़ना है. सो लेट अस बिगिन. कंटेंट्स. सो डेफिनेशन ऑफ CAM प्लांट्स, features of CAM plants, mechanism of CAM plants, examples of CAM plants, and difference between C3, C4 and CAM plants. तर हे आपलं ह्या प्रेझेंटेशनचं कंटेंट आहे. एवढ्या गोष्टी आपण ह्या प्रेझेंटेशनमध्ये शिकणार आहोत. तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम आपण बघूया की व्हॉट आर CAM प्लांट्स. ठीक आहे. CAM प्लांट्स का मतलब क्या है, CAM प्लांट्स म्हणजे काय. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की CAM हा शॉर्ट फॉर्म आहे. कशाचा शॉर्ट फॉर्म आहे? क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम. त्याचं हे CAM. ठीक आहे. क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम, त्याचं हे CAM. तर CAM plants are xerophatic plants that follow diurnal mode of carbon dioxide fixation through C4HSK pathway. ओके. तर या ठिकाणी हे CAM plants म्हणजे काय? तर CAM plants म्हणजे अशा प्रकारचा पाथवे आहे की ज्याच्यामध्ये डायurnal मोड ऑफ कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन. डायurnal म्हणजे डे अँड नाईट. हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी I want to emphasize that diurnal mode of carbon dioxide fixation through C4 or HSK pathway. डायurnal मोड म्हणजे काय? डे आणि नाईटला होणारा मोड किंवा दिवस आणि रात्र ह्या पद्धतीमध्ये होणारं कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन, त्याला म्हणायचं डायurnal मोड ऑफ कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन. ओके. तर हे क्रासुलेसी नावाची फॅमिली आहे. त्या क्रासुलेसी फॅमिलीच्या प्लॅन्टमध्ये एक विशिष्ट प्रकारचं कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन सुरुवातीला आढळलं, म्हणून त्याला क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम असं म्हणतात. त्यामुळे CAM प्लॅन्ट्स म्हणजे हे क्रासुलेसी फॅमिलीमधले काही प्लॅन्ट्स आहेत आणि त्याचा पाथवे जो आहे कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनचा तो थोडासा वेगळा आहे, ज्याच्यामध्ये डे आणि नाईट ह्या सायकलमध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन होतं. तर फीचर्स काय आहेत ह्या CAM प्लॅन्टचे? द नेम CAM पाथवे और प्लांट मीन्स क्रासुलेसियन ॲसिड मेटाबॉलिझम. ओके. डी सॉसूर in 1804 and Benjamin Hayem in 1812. So these two scientists have studied this pathway and named this pathway crassulacean acid metabolism. Okay. For that reason it is called CAM. So it is a short form of crassulacean acid metabolism. CAM plants are xerophytes. So this is another important feature of CAM plants. So CAM plants are xerophytes. So you know that what are xerophytes? The plants that grow in scarcity of water. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, वाळवंट प्रदेश आहे, ज्या ठिकाणी पाणी फारसं उपलब्ध नाही, अशा परिस्थितीमध्ये वाढणारी जी झाडं आहेत त्यांना आपण झेरोफाईट्स म्हणतो. आणि मग ह्या झेरोफाईट्समध्ये हा पाथवे आपल्याला पाहायला मिळतो. CAM पाथवे म्हणतात. ओके. These plants keep stomata closed during day to avoid transpiration and open स्टोमेटा फॉर कार्बन डाइऑक्साइड फिक्सेशन ड्यूरिंग नाइट. तो इस प्लांट में क्या होता है कि ये जो प्लांट्स है CAM कैटेगरी में जो प्लांट्स आते हैं वो क्या करते हैं, अपना जो स्टोमेटा है वो दिन के वक्त
बंद रखते हैं और शाम में खोलते हैं. ओके. तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या वनस्पतींचं हे वैशिष्ट्य आहे की ही वनस्पती काय करतात, दिवसाच्या वेळेस पानांवरची किंवा बॉडीवरचे जे स्टोमॅटा आहेत ते बंद ठेवतात. कशासाठी? तर ट्रान्सपिरेशनची प्रक्रिया टाळण्यासाठी. कारण ट्रान्सपिरेशनमधून काय होतं, पाण्याचा लॉस होतो. यू नो दॅट ट्रान्सपिरेशन इज द प्रोसेस वेअर द लॉस ऑफ वॉटर टेक्स प्लेस थ्रू द एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी, आहे की नाही, इन द फॉर्म ऑफ व्हेपर्स. व्हेपरच्या स्वरूपामध्ये पाण्याचा लॉस होत असतो वनस्पतीच्या शरीरामधून. आणि तो पाण्याचा जो काय म्हणता येईल लॉस आहे तो थोपवण्यासाठी दिवसाच्या वेळेस ह्या प्लॅन्टकडे स्टोमॅटा बंद ठेवण्याची क्षमता आहे. आणि मग स्टोमॅटा ओपन करतात ते कधी? रात्रीच्या वेळेस, आहे की नाही, ज्यावेळेस सूर्यप्रकाश कमी असतो आणि उष्णता कमी झालेली असते, तापमान कमी झालेलं असतं. त्यामुळे त्यांच्या शरीरामधून पाण्याचा लॉस हा होत नाही जर त्यांनी रात्रीच्या वेळेस स्टोमॅटा उघडे ठेवले तर. आणि मग ते रात्रीच्या वेळेस स्टोमॅटा ओपन ठेवतात आणि मग कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन रात्रीच्या वेळेस करून घेतात. आणि मग त्या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग पुन्हा दिवसभर फोटोसिंथेसिससाठी तो होतो. म्हणजे ह्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दीज प्लांट्स, कॅम्प प्लांट्स, फिक्स कार्बन डायऑक्साईड ड्युरिंग नाईट टाईम and utilize that carbon dioxide during daytime. So this phenomenon is specially designed for these xerophytic plants to avoid loss of water through transpiration. So this is the naturally evolved phenomenon among xerophytic plants. ते हे लक्षात घेतलं पाहिजे की हे निसर्गाने ह्या झाडांना, हे जे काही झाडं झेरोफिटिक कंडिशनमध्ये वाढतात त्यांच्यासाठी कॅम नावाचं हे क्रासुलेसिन ॲसिड मेटाबॉलिझम पाथवे जो आहे तो निसर्गाने ह्या झाडांना बहाल केलेला आहे, जेणेकरून त्यांच्या शरीरामधून पाण्याचा जो काही लॉस होतो तो त्यांना थोपवता येतो. डायurnal ॲसिड मेटाबॉलिझम इज फाउंड इन दीज प्लांट्स. डायurnal ॲसिड मेटाबॉलिझम म्हणजे काय की दिवस आणि रात्र ह्या सायकलमध्ये, रात्र आणि दिवस ह्या सायकलमध्ये काय होतं, त्या झाडाच्या सेलमध्ये ॲसिड तयार होतं आणि त्या ॲसिडचा परिणाम म्हणून त्या सेलचा pH कमी आणि जास्त होतो. ॲसिड फॉर्म झालं की pH लो होतो आणि ॲसिड जेव्हा वापरलं जातं तेव्हा pH हा हाय होतो. तर त्या pHवरती त्या झाडाचा जो स्टोमॅटा आहे त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग अवलंबून असतं. सो देअरफॉर दॅट बायोकेमिकल आस्पेक्ट इज कॉल्ड डायurnal ॲसिड मेटाबॉलिझम. Okay. Carbon dioxide is fixed during night and malic acid accumulate during night causing decrease in pH that leads to opening of stomata. So this is the mechanism how this opening and closing of the stomata is regulated. है की नाही. तर ह्या ठिकाणी ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटा हे pH वरती अवलंबून आहे. त्या सेलचा जो pH आहे तो कमी झाला की काय होतं, स्टोमॅटा हा उघडतो, आहे की नाही. मॅलिक ॲसिड जमा झालं की सेलचा pH हा जो आहे तो कमी होतो आणि मग स्टोमॅटा जो आहे तो काय होतो, स्टोमॅटा त्यावेळेस तो म्हणजे बंद होऊन जातो. आणि ओपनिंग जे आहे स्टोमॅटाचं हे कधी होतं, जेव्हा pH हा वाढतो, हा pH जो आहे तो वाढला की स्टोमॅटा काय होतो, क्लोज होतो. आणि pH जो आहे तो डिक्रीज झाला की मॅलिक ॲसिड तयार होतं म्हणून pH काय होतं, डिक्रीज होतं आणि मग स्टोमॅटा ओपन होतो, आहे की नाही. नाईटला काय होतं, मॅलिक ॲसिड ॲक्युम्युलेट होतं आणि मॅलिक ॲसिड ॲक्युम्युलेट झालं, जमलं की त्या ठिकाणी त्या सेलचा pH जो आहे तो डिक्रीज होतो आणि स्टोमॅटा ओपन होतो. त्याच्या उलटं काय होतं, दिवसा त्याचा pH जो आहे तो वाढतो आणि स्टोमॅटा जे आहेत ते क्लोज होतात. तर ह्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की pH रेग्युलेट्स द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटा. ड्युरिंग डे टाईम मॅलिक ॲसिड इज कन्व्हर्टेड टू स्टार्च अँड लीड्स टू इन्क्रीज इन pH ऑफ द सेल दॅट लीड्स टू क्लोजर ऑफ द स्टोमॅटा. मग दिवसाच्या वेळेस काय होतं, हे मॅलिक ॲसिड आहे त्याचं कन्व्हर्शन स्टार्चमध्ये होतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं,
त्या सेलचा जो pH आहे तो काय होतो, वाढतो आणि मग स्टोमॅटा जो आहे तो क्लोज होतो. ओके. So this is the natural phenomenon that occurs in these plants. Now let us see the mechanism of CAM plants. How this CAM mechanism or the reactions of the mechanism, reactions of this particular phenomenon occurs, that we are going to consider now. त्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ठिकाणी हे जे रिॲक्शन्स होतात हे दिवस आणि रात्र ह्या सायकलमध्ये होतात. ओके. सो सम रिॲक्शन्स ऑकर ड्युरिंग नाईट टाईम अँड सम रिॲक्शन ऑकर ड्युरिंग डे टाईम. सो आय हॅव शोन हिअर these two partitions. So these partitions, this pink partition indicate that reactions are occurring during night time, and this green partition indicates that the reactions are taking place during daytime. And the most important thing is pH. So here you see that accumulation of malic acid causes lowering of the pH, and this lowering of the pH leads to opening of the stomata. So this is the most important key aspect here. Lowering of the pH leads to opening of the stomata when malic acid is accumulated. त्या ठिकाणी मॅलिक ॲसिड जमा होतं, pH त्याचा लो होतो आणि स्टोमॅटा ओपन होतात. ऑन द कॉन्ट्ररी, सो यू सी हिअर when the pH is increased, malic acid is utilized and there is production of starch, and there is ultimately the pH of the cell is raised. So there is a high pH, and under this condition the stomata is closed during daytime. Okay. So this is the phenomenon. म्हणजे ह्याच्या पाठीमागची ही प्रमुख भूमिका अशा पद्धतीनं होते. आणि हे जे काही घटना घडतात आहे की नाही, pH कमी होणे आणि pH जास्त होणे, ह्याच्यामुळे स्टोमॅटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग रेग्युलेट होतं. ह्या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा इथे आपण लक्षात ठेवला पाहिजे. Now what is happening here? During night time when stomata are open, okay, during night time when stomata are open due to low pH or accumulation of malic acid, carbon dioxide is taken in through stomata. Okay, stomata is opened, रात्रीच्या वेळेस स्टोमॅटा ओपन होतात आणि स्टोमॅटा ओपन असले की कार्बन डायऑक्साईड मध्ये घेतला जातो. ओके. अँड दिस कार्बन डायऑक्साईड is accepted by PEPA, that is phosphoenol pyruvic acid. It is a 3 carbon compound, and this PEPA combines with carbon dioxide which is entering into the cell through stomata, and the enzyme which catalyzes this reaction is PEP carboxylase. हे enzyme आहे. because this enzyme plays a vital role. हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या ठिकाणी जे एन्झाईम आहे ते महत्त्वाचं भूमिका ह्या ठिकाणी पार पाडत आहे. तो ये जो एंजाइम है इसका नाम है पेप कार्बोक्सिलेज, फॉस्फोइनल पायरुवेट कार्बोक्सिलेज. सो दिस इज द एंजाइम. सो इन प्रेजेंस ऑफ दिस एंजाइम फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इज प्रोड्यूस्ड, दैट इज ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड विच इज अ 4 कार्बन कंपाउंड. हे ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड तयार झालं जे 4 कार्बनवालं कंपाउंड आहे. अँड दिस ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड इज अल्टिमेटली reduced. It undergoes reduction by utilizing NADPH2, and this NADPH2 is utilized and it is converted into NADP. Okay. So what is happening here? This NADPH2, it is a coenzyme which cause reduction. It donates its hydrogen NADPH2 and it is converted into NADP in presence of enzyme malate dehydrogenase. So this is the enzyme which catalyzes the reaction. Now this oxaloacetic acid is converted into malic acid. So now you see this phenomena is taking place during night time, and during the night period there is accumulation of malic acid within the cell,
and this accumulation of malic acid cause lowering of the pH. The cell atmosphere in the cell becomes acidic. Okay, so pH is low, and due to this low pH, during night time stomata opens. Now this accumulation of malic acid continues till there is a sunrise. सूर्याचा प्रकाश येईपर्यंत हे मॅलिक ॲसिड त्या ठिकाणी जमा होत राहतं. जसा सूर्याचा प्रकाश आला, दिवस सुरू झाला की दिस मॅलिक ॲसिड इज decarboxylated. Okay, now this malic acid is decarboxylated. Carbon dioxide is extracted from malic acid in presence of enzyme malate decarboxylase. Okay, this is the enzyme malate decarboxylase. Now malate decarboxylase causes decarboxylation of malic acid, and this carbon dioxide which is released through malic acid, this carbon dioxide is accepted by RUBP. Okay, and this RUBP is converted into phosphoglyceric acid, and again here you will find that C3 cycle, that is Calvin cycle, is taking place. Okay, so here you can see this carbon dioxide is accepted by RUBP. Okay, and this RUBP produces phosphoglyceric acid, that is the Calvin cycle is taking place here, and again from this phosphoglyceric acid RUBP is regenerated. Okay, RUBP is regenerated, and simultaneously there is production of glucose. Okay, so here you can see that glucose is generated. Okay, few molecules of PGA is utilized for the regeneration of RUBP, and few molecules are utilized for the production of glucose. So in this way C3 cycle is going on here at this place during daytime. Okay, this is the C3 cycle or Calvin cycle, and here you will find that glucose is being produced. Now this malic acid, after decarboxylation, it is converted into pyruvic acid. Okay, when the carbon dioxide is extracted from malic acid in presence of enzyme malate decarboxylase, ultimately this malic acid is converted into pyruvic acid. मग त्यानंतर हे pyruvic acid जे आहे हे सायमल्टेनियसली दिवसभर काय होतं, हे pyruvic acid तयार होत राहतं, आणि त्या pyruvic acidचं कन्वर्शन स्टार्चमध्ये होत राहतं दिवसभरामध्ये. ओके, this malic acid is converted into pyruvic acid, and this pyruvic acid through a series of reactions is converted into starch. ओके, मग हे स्टार्चमध्ये कन्वर्शन होत राहतं, आणि जसं मग संध्याकाळ व्हायला लागते, अंधार पडायला लागतो, तसं दिस स्टार्च इज कन्वर्टेड इंटू pyruvic acid. पुन्हा pyruvic acid तयार होतं, आणि दिस pyruvic acid is ultimately converted into phosphoenol pyruvic acid by the reaction of phosphorylation. ओके, या ठिकाणी हे फॉस्फोरिलेशन होतं, हे pyruvic ॲसिडचं कन्वर्शन पुन्हा फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये होतं. ओके, बाय युटिलायझिंग वन ATP मॉलिक्युल. तर या ठिकाणी हे ATP इज कन्वर्टेड टू ADP. ओके, तर या ठिकाणी हे तुम्हाला दिसेल की pyruvic ॲसिडला पुन्हा फॉस्फोइनॉल pyruvic ॲसिड कन्वर्शन होतं बाय युटिलायझिंग this ATP molecule, and this ATP is converted into ADP. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की ही pyruvic acid पुन्हा फॉस्फोइनॉल pyruvic ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. सो इन दिस वे यू विल सी दिस पर्टिक्युलर सायकल इज कंटिन्यूड. ही सगळी सायकल पुन्हा अशी कंटिन्यू होते, आणि इथं ही C3 सायकल और काल्विन सायकल ही पण चालू आहे या ठिकाणी, आणि सायमल्टेनियसली हे पण सगळं होतं आहे सगळं. ओके, सो यू विल सी दॅट हिअर fixation of carbon dioxide is an important process. This is an additional process here which is taking place during night time. So this is a kind of adaptation by xerophytic plants. हे झेरोफाइट्समध्ये हे जे प्लांट्स आहेत ह्यांना हे ट्रान्सपिरेशन अवॉइड करण्यासाठी
पाणी वाचवण्यासाठी निसर्गानं त्यांना ही प्रक्रिया किंवा हे नवीन पाथवे निसर्गाने त्यांना निर्माण करून दिलेलं आहे. सो दिस इज द इव्हॉल्व्ड पाथवे. ओके, इन द कोर्स ऑफ टाईम these xerophytic plants has adapted this mechanism to counter the process of transpiration and in order to preserve the water, isn't it, to preserve the water in their body. So this particular mechanism is evolved. हे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल की ट्रान्सपिरेशनला अवॉइड करण्यासाठी हे सगळं कार्यक्रम ह्या ठिकाणी निसर्गानं काळाच्या ओघामध्ये ह्या झाडांना प्रदान केलेलं आहे. झेरोफॅटिक प्लॅन्टला हे मेकॅनिझम अतिशय उपयुक्त ठरलेलं आहे, कारण दिवसा जर स्टोमॅटो ओपन ठेवण्याची वेळ ह्या झाडांवर असती तर ही झाडं त्या वाळवंटी प्रदेशामध्ये टिकली नसते. परंतु हे मेकॅनिझम त्यांनी निसर्गामुळे त्यांना मिळालं आणि त्याच्यामुळे काय झालं की हे झेरोफॅटिक प्लॅन्ट्सना हे जो नाईटला हा जो त्यांचा जो काही मेकॅनिझम आहे, रात्रीच्या वेळेस हे जे काही रिॲक्शन्स घडतात ह्या घडतात, म्हणून त्यांना हे इफिशियंटली ही प्रक्रिया किंवा फोटोसिंथेसिसची ही प्रक्रिया व्यवस्थित करता येते. अन्यथा त्यांना त्या ठिकाणी पाण्याचा खूप लॉस सहन करावा लागला असता आणि कदाचित फोटोसिंथेसिस एवढी इफेक्टिव्ह झाली नसती. सो देअरफॉर दिस इज द मेकॅनिझम ऑफ कॅम्प पाथवे. These are the reactions taking place during night and daytime. So this is the variation in photosynthesis. Okay. त्यातल्या त्यात असं म्हणता येईल आपल्याला की फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनमध्ये हे व्हॅरिएशन आहे की नाही. C3 पाथवेमध्ये जे नॉर्मल प्लॅन्ट्स आहेत त्याच्यामध्ये हा प्रकार नाही आहे, डायरेक्टली कार्बन डायऑक्साईड फिक्स होतं. परंतु हे व्हॅरिएशन जे आहे आपल्याला C4 प्लॅन्टमध्ये पण दिसतं आणि कॅम्प प्लॅन्ट्समध्ये पण हे दिसतं. पण C4 आणि कॅम्प प्लॅन्टमध्ये थोडासा फरक आहे. C4मध्ये हे डायोरनल मेकॅनिझम नाही आहे किंवा डे नाईटचा हा प्रकार नाही आहे, इजंट इट. परंतु कॅम्प प्लॅन्टमध्ये हा डे नाईटचा प्रकार आहे. ओके, नाउ लेट अस सी द डिफरन्स बिटवीन दिस व्हॉट कॅन से मेकॅनिझम्स. तत्पूर्वी आपण थोडंसं हे एक्झाम्पल्स बघूया की हे कॅम्प प्लॅन्ट्स जे आहेत, ह्या कॅम्प प्लॅन्ट्सची काही उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. हे अननस आहे, अननस कॉमोसस पाइनॲपल. सो दिस प्लॅन्ट इज ऑल्सो ए कॅम्प प्लॅन्ट, आहे की नाही. अननसमध्ये पण कॅम्प मेकॅनिझम कार्य करतं. सो दिस इज द पाइनॲपल, इट इज अ झेरोफॅटिक प्लॅन्ट आणि याच्यामध्ये हे कॅम्प मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं हे एक झाड आहे ओपुन्शिया, ओपुन्शिया फिकस इंडिका. सो दिस इज ऑल्सो व्हेरी फॅमिलियर प्लॅन्ट. यू आर फॅमिलियर विथ दिस प्लॅन्ट, यू नो दिस प्लॅन्ट. तुला माहिती आहे प्लॅन्ट निवडुंग, आहे की नाही. तर हे पण प्लॅन्ट आहे, ह्याच्यामध्ये पण कॅम्प मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळतं. Another plant, so you know this plant, it is called miracle leaf, Kalanchoe pinnata or Bryophyllum pinnata. तर हे प्लॅन्ट ह्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो पानफुटी. ओके, अतिशय मेडिसिनली उपयुक्त अशा प्रकारचं प्लॅन्ट आहे. पण ह्याची पानं जर बघितली तर सक्युलंट प्लॅन्ट पानं आहेत त्याची. सो देअरफॉर इट इज ऑल्सो शोईंग द झेरिक कॅरेक्टर्स. सो कॅम्प मेकॅनिझम इज अवेलेबल इन दिस प्लॅन्ट ऑल्सो. हे पण एक वेगळं प्लॅन्ट आहे. थोडंसं काय म्हणता येईल, ह्या प्लॅन्टमध्ये तुम्हाला याची पानांची रचना जर बघितली तर अतिशय सुंदर अशा प्रकारची रचना आहे. तर ह्याची पानं बघितली तर गुलाबाच्या फुलासारखी त्या पानांची रचना आहे. ते ॲक्च्युली फ्लावर नाही आहे, प्लॅन्टच हेच आहे, म्हणजे त्याची पानं आहेत पण रचना अशी आहे. पण इथं बघितलं तर हे इथं फूल आहे बघा त्याला, आहे की नाही. इचेव्हेरिया सक्युलंट नावाचं प्लॅन्ट आहे. सो दिस इज ऑल्सो ए झेरोफॅटिक प्लॅन्ट वेअर कॅम्प pathway is seen in this plant. So these are the common examples for camp plants. Now let us see the comparison
और डिफरन्स बिटवीन C3 C4 अँड कॅम्प प्लॅन्ट्स. तर जाता जाता आपण हे बघायला पाहिजे की हे C3 आणि C4 आणि कॅम्प प्लॅन्ट्समध्ये काय फरक आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही C3 प्लॅन्ट, त्याच्यामध्ये हे सिम्पल मेकॅनिझम आहे. कार्बन डायऑक्साईड हा डायरेक्टली युटिलाइज होतो, फिक्स होतो इन प्रेझन्स ऑफ एन्झाईम रुबिस्को, आणि काल्विन सायकल रन्स हिअर, C3 सायकल इन मेसोफिल सेल अँड ग्लुकोज इज जनरेटेड. तर हे नॉर्मल कंडिशनमध्ये नॉर्मली वाढणारं हे जे झाड आहे, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन होतं आहे की नाही. रायबोलोज बायफॉस्फेट आणि रुबिस्को एन्झाईमचा वापर करून कार्बन डायऑक्साईड फिक्स केला जातो आणि फॉस्फो ग्लिसरिक ॲसिड, that is 3 carbon compound is generated. So therefore it is also called C3 cycle or Calvin cycle. So it occurs in mesophyll cells and ultimately carbohydrates are produced. So this is C3 cycle. आहे की नाही. तर हे C3 सायकलमध्ये हे नॉर्मल फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड होतं. परंतु C4 प्लांटमध्ये जर बघितलं आपण तर कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनचं जे काही प्रकार आहे त्याच्यामध्ये थोडंसं वेगळेपण आहे. तर इथं कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनसाठी वेगळी यंत्रणा आहे. सो दिस कार्बन डायऑक्साईड इज फिक्स्ड ट्वाइस इन दिस प्लांट्स. सो हिअर यू कॅन सी Cran's anatomy. So mesophyll cell and bundle sheath cell. Mesophyll cell has maximum and well developed grana and negligible stroma. On the contrary, this bundle sheath cell has maximum stroma and negligible grana. So this is one thing. This plant has dimorphic chloroplast. So chloroplast dimorphism is observed in C4 plants आहे ना, थ्रू Cran's anatomy. त्या ठिकाणी ही जी काही झाडं आहेत त्यांच्यामध्ये Cran's anatomy आपण बघितलेली आहे, ज्यामध्ये मेसोफिल आणि बंडल शीथ सेल हे असतात आणि त्या ठिकाणी मेसोफिलमध्ये ग्राना वेल डेव्हलप्ड आहे. आणि ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर फॉस्फोइनॉल पायरेविक ॲसिड आणि त्याला फिक्स करण्यासाठी पेप्को फॉस्फोइनॉल पायरेवेट कार्बॉक्झिलेज ऑक्सिजनेज नावाचं जे एन्झाईम आहे ते ह्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि ह्या ठिकाणी रुबिस्को नावाचं एन्झाईम कार्यरत आहे. रायबोलोज बिसफॉस्फेट कार्बॉक्झिलेज ऑक्सिजनेज ते जे एन्झाईम आहे दॅट एन्झाईम इज playing vital role here in this bundle sheath cell. So light reaction is taking place in mesophyll cell and dark reaction is taking place in bundle sheath cell. So why light reaction is taking place in mesophyll cell? Because this mesophyll cell has the chloroplast that contains maximum grana and negligible stroma. मग ग्राना जास्त आहे म्हणून ह्या ठिकाणी मेसोफिल सेलमध्ये लाईट रिॲक्शन घडून येते. आणि बंडल शीथ सेलमध्ये जे क्लोरोप्लास्ट आहे त्या क्लोरोप्लास्टमध्ये काय मॅक्झिमम स्ट्रोमा आहे. ग्राना हा कमी त्या ठिकाणी आहे किंवा नाही, म्हणून ह्या ठिकाणी डार्क रिॲक्शन होते. तर हे असं व्हॉट कॅन से क्लोरोप्लास्ट डायमॉर्फिझम इज ऑब्झर्व्ड इन C4 प्लांट. म्हणून ही C4 प्लांटमध्ये ही स्पेशल अरेंजमेंट आहे. कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनसाठी मेसोफिल सेल आहेत आणि बाकीचं पुढची डार्क रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी बंडल शीथ सेल आहेत. तर अशा प्रकारे ह्या C4 प्लॅन्टची रचना आहे. आणि कॅम्प प्लॅन्टमध्ये काय मग हे C4 सारखीच थोडीशी रचना आहे, परंतु हे डे आणि नाईट असं त्याचं विभाजन झालेलं आहे की नाही. कॅम्प प्लॅन्ट आहे की नाही, क्रासुलेसिन ॲसिड मेटाबॉलिझम प्लॅन्ट्स. ह्याच्यामध्ये काय तर या ठिकाणी दाखवलेलं आहे की डायोर्नल सायकल आहे की नाही. सम रिॲक्शन्स आर ऑकरिंग ड्युरिंग नाईट टाईम अँड रेस्ट ऑफ द रिॲक्शन्स आर टेकिंग प्लेस ड्युरिंग डे टाईम. ओके, सो डे आणि नाईट ह्याच्यामध्ये ह्या रिॲक्शन्स घडून येतात आहे की नाही. सो इन दिस प्लॅन्ट्स कॅम्प प्लॅन्ट्स कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन ऑकर ड्युरिंग नाईट टाईम. ओके, नाईट टाईमला हे या ठिकाणी स्टोमॅटा ओपन होतो बिकॉज ऑफ लोअर pH आहे की नाही, ॲसिडिक एन्व्हायरमेंट that is created during night time due to accumulation of malic acid.
and stomata is open during night time. So during night time, when temperature is low, there is fixation of carbon dioxide, and this fixed carbon dioxide is utilized during daytime आहे की नाही, आणि ही ह्या ठिकाणी काल्विन सायकल चालू राहते. तर अशा प्रकारे हे डे अँड नाईटच्या ह्याच्यामध्ये ह्या रिॲक्शन्स घडून येतात आहे की नाही. तर हे जे आहे हे दोन वेळेस कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन आपल्याला बघायला मिळतं इथे C4मध्ये आणि कॅम्प प्लॅन्टमध्ये 2 वेळेस कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन होतं. म्हणजे एकदा ह्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड रात्री फिक्स होतो, पुन्हा दिवसा पण फिक्स होतो. इथे आपल्याला मेसोफिलमध्ये एकदा फिक्स झालेलं बघायला मिळतं कार्बन डायऑक्साईड, आणि पुन्हा बंडल शीथमध्ये पुन्हा एकदा फिक्स झालेलं बघायला मिळतो. सो इन दिस वे, in those plants C4 and CAMP plants, you will find that carbon dioxide fixation occur during twice आहे की नाही. इथे 2 वेळेस होतं आणि इथं दिवसा आणि रात्री अशा सायकलमध्ये ते कार्बन फिक्सेशन होतं. ओके. सो हिअर इफ यू keenly observe that Calvin cycle is common to all. Okay, नाही. Here is Calvin cycle taking place. Here is also Calvin cycle is taking place, and here also Calvin cycle is taking place. So C3 cycle is common to all plants, but here you will not find any other mechanism for fixing the carbon dioxide. But in these plants you will find this additional mechanism for fixing the carbon dioxide. आहे की नाही इथं पण. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनसाठी C4 प्लॅन्टमध्ये आणि कॅम्प प्लॅन्टमध्ये काही विशिष्ट प्रकारची रचना किंवा विशिष्ट प्रकारच्या रिॲक्शन्स घडून येतात. त्यामुळे हे निसर्गामध्ये यू विल ऑब्झर्व दॅट देर इज अ व्हॅरिएशन इन द फिक्सेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड डिपेंडिंग अपॉन द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. ओके. बाहेरच्या कंडिशन्स कशा आहेत आहे की नाही. नॉर्मली C3 प्लॅन्टमध्ये काय होतं, या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आणि टेम्परेचर हे फार नाही, नॉर्मल आहे. अंडर नॉर्मल कंडिशन दिस C3 सायकल ऑकर, बट these conditions where C4 plants carry out this particular mechanism, so here you will find that the C4 plants has to cope up with certain environmental problems. मग कुठला एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम ह्यांना फेस करावा लागतो, तर लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड हाय इंटेन्सिटी ऑफ लाईट, दॅट इज हाय टेम्परेचर आहे की नाही. ज्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे ऑक्सिजनपेक्षा कमी असतं काही ठिकाणी, त्या लो कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशनमध्ये इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड टेम्परेचर इज हाय. Under this condition there is possibility of photorespiration instead of photosynthesis. तर फोटोसिंथेसिसच्या ऐवजी ह्या ठिकाणी काय होऊ शकतं, फोटोरेस्पिरेशन होतं. परंतु निसर्गाने त्यांच्याकडे हे ॲडिशनल मॅकॅनिझम दिल्यामुळं फोटोरेस्पिरेशन न होता फोटोसिंथेसिस व्हायला लागते. इथं पण तोच प्रकार झाला असता, परंतु निसर्गाने त्यांना हे मॅकॅनिझम दिल्यामुळे फोटोरेस्पिरेशनच्या ऐवजी दे कॅन कॅरी आउट फोटोसिंथेसिस. म्हणून ह्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही C3 प्लॅन्टमध्ये फोटो रेस्पिरेशन होतं, परंतु C4 प्लॅन्टने त्याला ओव्हरकम केलेलं आहे. ह्या कॅम्प प्लॅन्टने पण त्याला ओव्हरकम केलेलं आहे. इज इट. सो इन दिस वे यू विल फाइंड दॅट दिस इज द इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन ड्युरिंग फोटोसिंथेसिस इन डिफरंट प्लॅन्ट्स, दॅट इज C3, C4 अँड कॅम्प प्लॅन्ट्स. तर अशा प्रकारे हा प्लॅन्ट्स हे फोटोसिंथेसिस करण्याचं वेगवेगळे मेकॅनिझम आहे. ओके. सो दिस इज all the difference between C3, C4 and CAMP plants. So we have to remember all these things, and when you compare these plants, then you will understand the difference between this mechanism. Hope you understood these things, and you will learn all these things by visualizing this presentation. So you download this presentation and visualize this presentation on your television,
When you connect your pen drive to television, you can see this presentation on bigger screen, and from that you can understand it more better way. Okay, so if you have any doubts, you may contact me. Thank you.